नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण भारतीय राज्यघटना, सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प, कृष्णा नदी, वेकम सत्याग्रह, सागर परियोजना, क्लासिकल लँग्वेज स्टेटस या संदर्भात ज्या एकूण न्यूज आपल्याकडे आहेत त्या सर्व न्यूजना मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ प्रश्नांच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जे काही आजचे आपले डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे भारतीय राज्यघटने संदर्भात। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 भारतीय राज्यघटनेचे कलम 15 सब क्लॉज 1 जातीयतेच्या आधारावर राज्याकडून भेदभाव करण्यास प्रतिबंधित करते। नंबर 2 चे विधान, तुरुंगात जातीवर आधारित भेदभाव अस्पृश्यतेच्या बरोबरीचा आहे। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही आपली भारतीय राज्यघटना आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये विविध घटकाबाबत या ठिकाणी तरतुदी करण्यात आली आहे। जो काही भाग 3 आहे हा भाग 3 फंडामेंटल राइट्स म्हणजे ज्याला की या ठिकाणी आपण मूलभूत हक्क म्हणतो त्या संदर्भात असलेला दिसतो। आणि या ठिकाणी कलम 15 हे कसल्याही प्रकारचा जे काही भेदभाव आहे राज्याकडून केला जातो त्या भेदभावाला प्रतिबंध करते। परंतु या ठिकाणी मित्रांनो जे काही कलम 15 सब क्लॉज 1 च्या अंतर्गत या ठिकाणी जी काही तरतूद करण्यात आली आहे त्या ठिकाणी एखादं राज्य, एखादं सरकार किंवा एखादं गव्हर्नमेंट हे कोणत्या आधारावर भेदभाव करू शकत नाही, तर त्या ठिकाणी मित्रांनो धर्म म्हणजे रिलिजनच्या आधारावर, त्याचबरोबर रेस म्हणजे तुमचा वंश कोणता आहे त्या आधारावर, कास्ट जात, त्याचबरोबर सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ म्हणजे जे काही तुमचं जन्म ठिकाण आहे जन्म ठिकाणाच्या आधारावर तुम्ही कोणत्या लिंगाचे आहात, तुम्ही स्त्री आहात, तुम्ही पुरुष आहात, तुमची जात कोणती आहे, तुमचा पंथ कोणता आहे किंवा तुमचा धर्म कोणता आहे या आधारावर कोणतंही सरकार किंवा जे काही गव्हर्नमेंट आहे ते या ठिकाणी भेदभाव करू शकत नाही किंवा त्याला प्रतिबंध या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 सब क्लॉज 1 च्या अंतर्गत देण्यात आलेला आहे। आणि जर एखाद्या सरकारनं जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव जर केला तर ती व्यक्ती त्याच्या फंडामेंटल राइट्स किंवा त्याचे जे काही मूलभूत अधिकार त्याला देण्यात आले आहेत त्या अधिकाराचं उल्लंघन झालं आहे आणि त्या अधिकाराच्या संरक्षणासाठी ती व्यक्ती सुप्रीम कोर्टमध्ये धाव घेऊ शकते। हे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे कलम 15 सब क्लॉज 1 हे प्रामुख्याने रिलिजन, रेस, जेंडर, सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ या आधारावर होणारे जे काही डिस्क्रिमिनेशन आहे त्याला प्रतिबंध करते, त्याला या ठिकाणी प्रिव्हेंट करण्याचं कार्य करते। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते आपलं चुकीचं ठरतं आणि विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। कारण अलीकडेच आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांच्याकडून काही बाबीवर या ठिकाणी निरीक्षण करण्यात आलं आहे। जेलमध्ये किंवा तुरुंगामध्ये जे काही कैदी आहेत त्यामध्ये आपल्याला भेदभाव झालेला दिसतो। ठराविक व्यक्ती हे सॅनिटरीचे काम करतात किंवा ठराविक व्यक्ती हे साफसफाईचे काम करतात आणि ठराविक व्यक्ती समूहांना या ठिकाणी स्वयंपाकाची कामं दिली जातात। मग या ठिकाणी हा जो भेदभाव आहे तोही मित्रांनो एक प्रकारची जी अनटचेबिलिटी आहे किंवा ज्याला या ठिकाणी आपण अस्पृश्यता म्हणतो त्याची बरोबरी करणारा आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान क्रमांक 2 बरोबर। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पा संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाबाबत खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 या प्रकल्पात बिबट्यांची लक्षणीय लोकसंख्या आहे। नंबर 2 मध्य प्रदेश राज्यात ते स्थित आहे। नंबर 3 संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना ज्याला की इन शॉर्ट मध्ये आपण युनेस्को म्हणतो त्याद्वारे मान्यता प्राप्त
बायोस्फिअर राखीव क्षेत्र आहे। वरीलपैकी एकूण किती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प आहे या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर किंवा लक्षणीयरित्या आपल्या देशामध्ये असलेली आपल्याला दिसते। म्हणजे जे काही विधान क्रमांक आपलं 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। आणि सिमलीपाल हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो मित्रांनो या ठिकाणी ओडिशा या राज्यामध्ये स्थित आहे, तो या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये नाहीये। म्हणजे विधान 2 आपल्या या ठिकाणी चुकीचं ठरल। आणि शेवटचे जे काही विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना ज्याला की या ठिकाणी आपण युनेस्को म्हणतो यांच्याद्वारे हे एक प्रकारचे बायोस्फिअर प्रोटेक्टेड एरियाच्या अंतर्गत या ठिकाणी त्याला मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजेच वरील जी काही आपली एकूण 3 विधानं आहेत या 3 विधानापैकी आपली 2 विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहणार आहे पर्याय बी केवळ 2 विधाने बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 3 जो की मित्रांनो या ठिकाणी कृष्णा नदी आणि तिच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या संदर्भात या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो। सरळ जो काही या ठिकाणी प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर पाहण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही कृष्णा नदी आहे कृष्णा नदीचा उगम पश्चिम घाटामध्ये महाबळेश्वर महाराष्ट्रामधील जो काही सातारा जिल्हा आहे या ठिकाणी होतो। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पश्चिम महाराष्ट्राची जी काही डोंगर रांग आहे त्या डोंगर रांगेमध्ये महाबळेश्वर हे स्थान आहे आणि महाबळेश्वर हे सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातील जी काही नदी प्रणाली आहे त्याची एकूण पिक्चर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जी काही कृष्णा नदी आहे ती पुढे बे ऑफ बेंगॉल म्हणजे जो काही बंगालचा उपसागर आहे त्या बंगालच्या उपसागराला जाऊन ही भेटताना आपल्याला दिसते। या ठिकाणी जे काही कृष्णा नदी आहे तिच्या जर उपनद्यांची या ठिकाणी आपण चर्चा केली तर कृष्णा नदीच्या उपनद्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला तुंगभद्रा नदी दिसते, भीमा नदी, कोयना आणि मुशी या प्रमुख कृष्णा नदीच्या उपनद्या असलेल्या आपल्याला दिसतात। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी वेकम सत्याग्रहा संदर्भात आहे जो की हिस्ट्री संदर्भात असलेला आपल्याला दिसतो। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। वेकम सत्याग्रहाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत ज्यामध्ये विधान क्रमांक 1 ही एक सामाजिक सुधारणा चळवळ होती ज्याचा उद्देश जाती आधारित भेदभाव संपवण्याचा होता। नंबर 2 B.R. आंबेडकर हे चळवळीचे प्रमुख किंवा मुख्य नेते होते। नंबर 3 सांप्रदायिक पुरस्कार वेकम सत्याग्रहाने प्रभावित झाला। नंबर 3 केरळमधील जाती विरोधातील हा पहिला संघटित संघर्ष होता। खालील योग्य उत्तर निवडा अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। जी काही वरील एकूण 4 विधानं आहेत त्या 4 विधानांची या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागेल। या ठिकाणी मित्रांनो विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जो काही वेकम सत्याग्रह आहे ती एक सामाजिक सुधारणा चळवळ होती ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी जाती आधारित जो काही भेदभाव आपल्या समाजामध्ये आहे तो भेदभाव कमी करणं किंवा तो समूळ नष्ट करणे हा मुख्य उद्देश मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेकम सत्याग्रहाचा असलेला दिसतो। म्हणजे जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। त्यानंतर 4 आहे तेही मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। केरळ राज्यामध्ये प्रामुख्याने जो काही वेकम सत्याग्रह आहे उगमस्थान आणि त्याचा जो काही प्रचार प्रसार आहे तो या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने दिसतो आणि जाती विरोधातील केरळ राज्यामधील हा एक पहिला संघटित संघर्ष असलेला आपल्याला दिसतो। यानंतर जे काही विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 3 आहे ही 2 विधानं मित्रांनो या ठिकाणी चुकीची आहेत। जो काही वेकम सत्याग्रह आहे त्याचे प्रमुख नेते म्हणून या ठिकाणी मित्रांनो टी.के. माधवन यांनी कार्य केलं। त्याचबरोबर के.पी. केशव मेनन आणि त्याचबरोबर ए.व्ही. रामास्वामी यांच्याकडून या ठिकाणी मुख्य नेतृत्व वेकम सत्याग्रहाचं केलं गेलं होतं। त्या ठिकाणी B.R. आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या चळवळीचे मुख्य नेते किंवा प्रमुख नेते म्हणून त्यांनी या ठिकाणी कार्य केलेलं नव्हतं। म्हणजे विधान क्रमांक 2 चुकीचं राहील। आणि या ठिकाणी जो काही कम्युनल अवॉर्ड आहे जो की मित्रांनो 1932 साली आला होता त्याचा आणि या ठिकाणी जो काही वेकम सत्याग्रह आहे याचा कसल्याही प्रकारचा डायरेक्ट संबंध असलेला आपल्याला दिसत नाही। परिणामी जो काही प्रश्न क्रमांक 4 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय सी केवळ विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक
4 बरोबर पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो सागर परियोजना किंवा सागर जो काही इनिशिएटिव्ह आहे त्या संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। हिंद महासागर क्षेत्र ज्याला की या ठिकाणी आपण इंडियन ओशन रिम किंवा रिजन भारताचे सर्वोच्च प्रस्थापित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। नंबर 2 हा उपक्रम भारताच्या ॲक्ट ईस्ट प्रोजेक्ट मॉन्सून सारख्या धोरणांना पूरक आहे। विधान 3 उपक्रमाद्वारे भारताला स्वतःला इंडियन ओशन रिजनमध्ये निव्वळ सुरक्षा प्रदाता म्हणून स्थान देते। वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही हिंद महासागर क्षेत्र आहे ज्याला की या ठिकाणी आपण इंडियन ओशन म्हणतो, या इंडियन ओशन मध्ये भारताचे जे काही प्रभाव क्षेत्र आहे भारताचे प्रभाव क्षेत्र वाढवणे आणि त्याचबरोबर भारताची एकूण जी काही सुरक्षा व्यवस्था आहे ती सुरक्षा व्यवस्था वाढवणे हा मुख्य उद्देश मित्रांनो या ठिकाणी हिंद महासागरातील जे काही सागर इनिशिएटिव्ह आहे त्याचा असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी कसल्याही प्रकारचं भारताचं वर्चस्व प्रस्थापित करणे किंवा डॉमिनन्स प्रस्थापित करणे हा या ठिकाणी या सागर इनिशिएटिव्हचा उद्देश असलेला आपल्याला दिसत नाही। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। भारताची 2001 साली आलेली जी काही ॲक्ट ईस्ट पॉलिसी आहे आणि जे काही प्रोजेक्ट मॉन्सून आहे याच्यासारखे जे काही धोरण आहेत ते भारताच्या सागर या इनिशिएटिव्हसाठी पूरक किंवा सहयोगी असलेले आपल्याला दिसतात। आणि त्याचबरोबर मित्रांनो या उपक्रमाद्वारे भारताला स्वतःला इंडियन ओशन रिजनमध्ये सुरक्षा प्रदाता म्हणून या ठिकाणी स्वतःला स्थान मिळवण्याचा एक भारताचा उद्देश असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे जे काही विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 3 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं असलेलं दिसतं। परिणामी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील केवळ विधान 2 आणि 3 बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी क्लासिकल लँग्वेज स्टेटस संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग। नंबर 1 मराठी, नंबर 2 बेंगाली, नंबर 3 आसामी, नंबर 4 प्राकृत, 5 संस्कृत and number 6 we have Odia. How many of the above languages have recently received classical language status? तर मित्रांनो या ठिकाणी जे काही क्लासिकल लँग्वेज स्टेटस आहे अलीकडेच कोणकोणत्या भाषांना देण्यात आला आहे याविषयी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी जी कोणती भाषा आहे तिचं ऐतिहासिक महत्त्व काय, त्याचबरोबर तिचं जे काही लिटरेचर आहे ते किती प्रगल्भ आहे या आधारावर एखाद्या भाषेला या ठिकाणी आपण क्लासिकल लँग्वेज असं स्टेटस देत असतो। या ठिकाणी अलीकडेच केंद्र सरकारकडून काही भाषांना क्लासिकल लँग्वेज असं जे काही स्टेटस आहे ते देण्यात आलं आहे, ज्यामध्ये आपली मायबोली मराठी भाषा तुम्ही पाहू शकताय, बेंगाली, आसामी आणि प्राकृत या प्रमुख 4 भाषांचा या ठिकाणी समावेश होतो। याच्या अगोदरच संस्कृत आणि जी काही ओडिया भाषा आहे यांना क्लासिकल लँग्वेज स्टेटस देण्यात आलेलं आहे। म्हणजे जो काही मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय बी वरील 6 लँग्वेज पैकी एकूण 4 लँग्वेजना अलीकडेच क्लासिकल स्टेटस हे जे दर्जा आहे तो दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 5 ऑक्टोबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि विशेष बाब म्हणजे लवकरच येणाऱ्या काळामध्ये जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।